राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या सोबत आहेत. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. कशी लढत दिली जाणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक? मी संबंध राज्यव्यापी दौरा माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सुरू केलेला आहे. त्याचा आढावा घेऊन त्या संदर्भाचा योग्य निर्णय निवडणुका येतील त्यावेळेला आम्ही नक्की करू. सावली बारावर झालेल्या रेड प्रकरणी गृहराज्यमंत्री कदम यांच्या राजीनाम्याची मागणी अनिल परबांनी केली आहे. तुम्ही कसं पाहता? त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहात आश्वासित केले ते त्या ठिकाणी योग्य ती चौकशी करून निर्णय घेतील. देवेंद्र फडणवीस सारखे नेते येतात आणि काळाच्या ओघात जातात असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. ते महायुतीच्या राज्याचं नेतृत्व करतायत. तुम्ही कसं बघता या वक्तव्याकडे उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीस अतिशय तरुण वयात नागपूरचे महापौर झाले, तरुण वयात राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांचं प्रशासन कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. त्याच्यामुळे ते महाराष्ट्राला उत्तम नेतृत्व देत राहतात. लोकसभेचं यश महाविकास आघाडीच्या डोक्यात गेले असं उद्धव ठाकरे म्हणलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं? आम्ही तेच म्हणत आलो. आम्ही तेच म्हणत आलो की लोकसभेमध्ये जे यश मिळालं ते डोक्यात गेले. बरं, राज ठाकरे यांच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले ठाकरे बँड लोकांनी स्वीकारलाय. सविस्तर प्रतिक्रिया अपेक्षित आहे. निवडणुकीचा निकाल घोडा मैदान जवळ आहे. या सगळ्या प्रकारची उत्तरं काळ दे. बरं, राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा जर तयारी होत असेल तर तुम्ही मध्यस्थी करणार का? नाही, तो प्रस्तावच नाही. कारण मध्यस्थीचा कुठं प्रश्न उद्भवतच नाही. बरं, तुम्हाला वाटतं का यायला पाहिजे? नाही, एक असं आहे की आम्ही एक भूमिका घेतली एनडीए मध्ये सहभागी होण्याची. तो निर्णय आमचा एनडीए मधला सहभागाचा ठाम राहणार आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीमधला जो काय विचार करत असेल तो इतरांनी करावा. माझा त्याच्याबद्दल काय आक्षेप नाही. या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मोठा राडा झाला साहेब. अनेक आमदारांनी वेगवेगळे वक्तव्य केले, वेगवेगळे वागले सुद्धा, आणि यामध्ये तुम्ही त्या सदनाचे अनेक काळ सदस्य राहिले. तर कसं बघता या आमदारांच्या त्या संपूर्ण वर्तनाला? विधिमंडळामध्ये घडलेल्या घटना अत्यंत निंदनीय आहे. त्याबद्दलचं निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी या संदर्भात कडक कारवाई करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझी मागणी आहे. हे आहे तर सुनील तटकरे. माधुरी के, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.